नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. फुलेवाडीत फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला. एक मजुराचा मृत्यू. रेस्क्यू ऑपरेशन सुरू. कोल्हापूर शहरातील फुलेवाडीत मंगळवार रात्री एक गंभीर दुर्घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नूतन इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 मजूर जखमी झाले आहेत. घटनास्थळी तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले असून रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास फुलेवाडी येथील फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी अचानक स्लॅब कोसळून 6 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. 2 JCBच्या साहाय्याने मलबा हटवण्यात आला. 6 मजुरांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले असले तरी एका मजुराची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 4 जखमी मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी कोणी ढिगाऱ्याखाली अडकले का याची शहानिशा सुरू आहे. घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के मंजू लक्ष्मी तसेच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. क्राऊड मॅनेजमेंटसह ट्रॉफिक डायव्हर्शनची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून प्रशासनाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा. साधारणतः सायंकाळी 9:30च्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले. दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम, SP साहेब, आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे, CFO आहेत, आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे, हे सर्वजण या ठिकाणी पोहोचले. या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली. एकूण जे काही 7 लोक या ठिकाणी होते, जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली, ते 7 लोक सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं. एक अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या 1 तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती. त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं. आता या ठिकाणी कोणीही नाही. जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते. 4 लोक जे आपण CPRमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल. अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या सर्व कळवलं जाईल.